हे गाइस, गुड मॉर्निंग. तर मी आर्या आणि आज आपण जाणार आहोत खूप दिवसांनंतर, खूप महिन्यांनंतर पिकनिकला. आणि ती कुठे असणार आहे हे तुम्हाला माहीतच असेल, कारण की तुम्ही टायटल बघत ते वाचलं असेल. त्यामुळे चला आता मी पटापट रेडी होते. चला रेडी होऊया आणि मी तुम्हाला माझं फायनल लुक दाखवते. आणि तुम्हाला माहिती आहे मी किती वाजता उठली आहे? म्हणजे उठली नाही आहे, मी ॲक्च्युली उठलेली 6:30ला. त्यानंतर मी फ्रेश झाली आणि त्यानंतर मग मी मस्तपैकी आता रेडी होणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते मी पुढे काय काय करते ते. आता मी मेकअप करत आहे ह्या मेलूमध्ये बघून. त्याच्यात सगळं मेकअपचं आहे. सो गाईज, आता आम्ही निघालेलो आहोत आणि इथे मम्मी आणि बाबा आणि मामा सुद्धा आलेला आहे. हाय मम्मी. हाय. कसं वाटतं आज आपण पिकनिकला जाणार? हाय बाबा. सो गाईज, मी इथे सगळ्यात लास्ट सीटवरती बसलेली आहे आणि आता ही माझी फिक्स आहे. खूप जास्त गरम होते. सकाळ सकाळ पण खूप जास्त गरम होते. मला सकाळ सकाळ दररोज पहिली थंडी लागायची सकाळ सकाळ, आता गरम होतं सकाळ सकाळ. माहिती आहे मला. गाईज, इथे मम्मीने ड्रायफ्रूट बकलावा सुद्धा घेतलेला आहे. गणपती बाप्पा मोरया. महाराज की जय. आम्ही निघालेलो आहोत आता आणि आता इथून डायरेक्ट आपण उतरणार आहोत ते म्हणजे नाश्ता करण्यासाठी. आणि आम्ही निघालोय 9 वाजता. पप्पा कोणामुळे लेट झाला? माझ्यामुळे. सो गाईज, आता आम्ही शिव रेस्टॉरंटमध्ये आलोय नाश्ता करण्यासाठी. मम्मी पहिला टाइम श्रीवर्धनला येते गाईज. बाबा ऑलरेडी पिकनिकमध्ये बाबांच्या येऊन गेले ना मम्मी. गर्दी आहे वाटतं खूप जास्त. मम्मी कसं आहे? डाबा फायनली आलेला आहे. गाईज, आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही परत आपली जी जर्नी आहे ती कंटिन्यू करत आहोत. बाबा कसं वाटलं नाश्ता? मस्त आहे ना. मम्मी मला बोलते मम्मीची व्हिडिओ गेला, तर चला आता मम्मीची व्हिडिओ होते. काहीच हे बघा गाडी कोण चालवते. पोलीस इसको पकडो. ये देखो, ये 17 का भी नहीं है, गाडी चला रहा है. तो गाईज, इथे आम्ही आता फोटोज काढण्यासाठी थांबलेलो आणि हे लोक आम्हाला बघतायत. आम्ही या स्पॉटवरती फोटोशूट करायला थांबलेलो कारण की इथून माउंटेन व्ह्यू खूप जास्त चांगला येतोय. हे बघा आमचे फोटोज. आता आम्ही परत आमच्या जर्नीला कंटिन्यू करतो. चला गाडीत बसूया, खूप गरम होत आहे. सो गाईज, आता फायनली आम्ही आमच्या हॉटेलवरती पोहोचलेलो आहोत आणि चला मी तुम्हाला हॉटेलचा फुल व्ह्यू दाखवते. त्याच्या आधी मी फ्रेश होते कारण की गाडीमध्ये बसून मला कंटाळा आला, खूप जास्त कंटाळा आला मला. गाईज, माझ्या मागे आहे रिसेप्शन आणि या साईडला रूम जाते बघा. छान आणि मोकळं मोकळं वाटलं ना मम्मी. 201 to 204 आपले इथे. बाबा कशी वाटले रूम्स? आओ मम्मी पधारो. ही इंटरकनेक्टेड रूम आहे गाईस. इथे एक मिरर सुद्धा आहे. आता मी फ्रेश वगैरे झालो आणि आता मी चाललोय जेवणासाठी. आणि बाय द वे, जो याचा रेस्टॉरंट आहे तो इथे वरती आहे. इथे बघताय, इथे स्टेअर्स आहेत ते बघा. इथे हे जी स्टेअर्स आहेत ना, पुढे गेले. हां, हे जी स्टेअर्स आहेत ना त्याच्याने आपल्याला जायचे तिथे. इथे आहे हा रेस्टॉरंट. सो गाईज, इथे बघा मेनू डिसाईड करत आहेत. तर मी ऑर्डर तर दिलेली आहे, पण ॲक्च्युली यांच्या रूलमध्ये असं आहे की यांचा जो किचन आहे तो 3 o'clockपर्यंत ओपन असतो. आणि आत्ता सध्या किती वाजलेले आहेत माहिती आहे? आत्ता सध्या ऑलमोस्ट 3:25 झालेले आहे. त्याच्यानंतर हे लोक ऑर्डर्स नाही आहेत, त्यामुळे काही लोकांसोबत त्यांचे भांडण पण झालं. आता आमची लास्ट ऑर्डर यांनी घेतलेली आहे. आमचं जेवण आलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय खाणार होते. दाल खिचडी आहे. हा आहे दाल तडका. दिस इज रोटी. चांगलं आहे, चांगलं आहे, मला आवडलं. कसं आहे मम्मी? फायनली जेवण झालेलं आहे आणि सगळं फिनिश झालं आहे बघा. पप्पा नंतरचा प्लॅन काय बोल? हे गाईज, वेलकम. आणि आता मी तुम्हाला देणार आहे आमच्या रूमची
रूम टूर. तर चला सुरू करूया. सगळ्यात इथे आहे हा बेडरूम आणि इथे ॲक्च्युली इथे काय आहे, ओके इथे आहे दुसरा डोर. जरच्या त्या साईडला गेल्यानंतर मम्मी आणि बाबांचा बेडरूम लागते त्या साईडला गेल्यानंतर. आणि इथे आहे मिरर, इथे आपण मेकअप करून स्वतःला बघू शकतो. त्यानंतर इथे आहे हा टेबल आहे, इथे तुम्हाला पाहिजे ते काम तुम्ही इथे बसून करू शकता. आणि इथे हा काउच दिलेला आहे. त्यानंतर इथे आहे बाल्कनी जिथून व्ह्यू नाही आहे मेन म्हणजे, पण इथून आपली गाडी दिसते. वॉशरूममध्ये एक गोष्ट मला आवडली की त्या लोकांनी हेअर ड्रायर, छोटा मिरर, मोठा मिरर सगळं दिलेलं आहे. हा आहे बाथरूम आणि इथे छोटा मिरर पण आहे ज्याला आपण ॲडजस्ट करू शकतो. तुम्हाला ही रूम कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता चला मी थोडंसं आराम करते. A few moments later. आत्ता झाली आहे संध्याकाळची वेळ आणि आम्ही चाललोय फोटोशूट करण्यासाठी. आम्ही इथे फोटोशूट करण्यासाठी चाललेलो आहोत. मी टी शर्ट चेंज केलं आहे, माझा शर्ट घातलेला आता टी शर्ट घातला आहे आणि जीन्स घातली आहे, शूज घातले आहेत, ही माझी बॅग घेतली आणि ते मम्मी पप्पाचे. हाय. इकडच्या लाईट्स लागलेल्या आहेत आणि आता किती सुंदर दिसतंय ते. एवढ्या सगळ्या आरशामध्ये कोण मेकअप करतं? दाखव तुझा आरसा. कशी वाटली तुम्हाला रूम? मस्त, एकदम छान रूम आहे. आणि इथली सर्व्हिस ठीक आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी ओनली ब्रेकफास्ट. आम्ही ते जेवणासाठी आलेलो आहोत. गाईज आम्ही लिटरली एवढ्या रेस्टॉरंट्समध्ये गेलो ना, म्हणजे आपण कुठे गेलो ते तवसळकरमध्ये आम्ही गेलो. तिथे त्यानंतर प्रसाद विचारे खानावळ आहे, तिकडे गेलो. 40 ते 45 लोक वेटिंगला होते आणि आमच्याकडे एवढी कॅपॅसिटी नव्हती की तिथे वेटिंगला एवढ्या वेळ थांबतो आणि टाईम पण खूप झालेला ऑलरेडी. मग आम्ही पुन्हा आलो बॅक टू सी विंग, जुना रेस्टॉरंट. तुम्ही हा बघितला नसेल तर माझ्या प्रिव्हियस लास्ट इयर किंवा लास्ट इयरच्या ब्लॉगमध्ये जाऊन नक्की बघतो. काय पकोडा, व्हेज पकोडा. तुझं फेवरेट एनी टाइम? हा एव्हरग्रीन आहे ते, एव्हरग्रीन. हा मम्मा तुम्हाला माझ्या मागे बघून काय वाटतंय की इथे आपण राहिलो आहे? हा भाई, आपण इथे 2 वर्ष कंटिन्युअस आपण इथे 2 वर्ष राहत होतो. बट यावेळेस इथे रूम अवेलेबल नव्हते, त्यामुळे आपल्याला इथे राहता नाही आलं. बट खरंच मी खूप जास्त मिस करते यार. हा मम्मा मी पण. इथे आम्ही हे 2 आणि पप्पांची कोणती आहे केशर पिस्ता घेतलेली आहे. इथं मी आणि मम्मीच खाणार आहोत. आणि कशी आहे बोल? मस्त, टेस्टी आहे. राजभोग मम्मी वगैरे नाही आले, आम्हालाच पाठवलं त्याला. थँक्यू. आम्ही फायनली घरी आलेलो आहोत आणि आज खूप जास्त जमलो कारण की एवढा वेळ ट्रॅव्हलिंगसुद्धा केली. त्यानंतर मग आम्ही बाहेर फिरायलासुद्धा गेलो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, नक्की करा, विसरू नका. बाय बाय आणि मी भेटेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.